गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, थोडं लवकर ॲक्च्युली स्टार्ट करायचं होतं आजचं, कारण नीटचा रिझल्ट लागला आहे. त्यामुळे भरपूर सारं पॅरेंट्स लोक आणि विद्यार्थी आता थोड्या वेळानं घरी येतील. सो त्यांच्यासोबत माझा वेळ बराच जाईल. त्याच्यामुळे लवकर लवकर निपटवायचं होतं. किती क्वेश्चन झाले होते आपले? 7th नंबरचा क्वेश्चन आय थिंक सुरू आहे, राईट? यार, या क्वेश्चन्सला ना आन्सर दिले नाहीत त्यांनी. थेरीमध्येच झालं आहे क्वेश्चन हे. Two charge of magnitude minus 4q and plus 2q are located at a point twice a, comma 0 and 5a, comma 0. दोन लोकेशन्स दिलेत तुम्हाला. आता ते 0 म्हटल्यानंतर नाही का, पुढचं डायमेन्शन सरळ सरळ डेडच आहे. एकच डायमेन्शन आहे त्याला, एक्स ॲक्सिसचं डायमेन्शन ज्याला म्हणतो आपण. ट्वाईस ए एक्स असते, नंतर समजा एक एक्स राहतं, कॉमा वाय कॉमा झेड घेतो आपण. तर पहिली व्हॅल्यू एक्सची आहे म्हणजे ट्वाईस ए, ठीक आहे. नंतर 5a, पुन्हा ती पण एक्सची व्हॅल्यू झाली. अटेंडन्स किती आहे? लेक्चरची लिंक थोडीशी लवकर टाकली आहे, थोडंसं लवकर फ्री व्हायचं आहे त्याच्यामुळे. चला ठीक आहे, मी स्टार्ट करतो. रेकॉर्ड आहे लेक्चर, त्याच्यामुळे आरामात मुलं नंतरही पाहू शकतात, तशी काही अडचण नाहीच आहे. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू दिस चार्ज थ्रू अ स्पियर ऑफ रेडियस 4a विथ इट्स सेंटर ॲट द ओरिजिन? ठीक आहे, बोर्डवर लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 7 आहे. एक स्पियर काढला आपण. या स्पियरची जे रेडियस आहे ते 4a याच्या बरोबर आहे. आणि असं सांगितलंय की दोन चार्ज आहेत क्वेश्चन मध्ये. दोन चार्ज म्हणजे एक -4q आणि एक +2q. या चार्जचं डायमेन्शन दिलाय तुम्हाला ट्वाईस ए कॉमा 0, 4a, 5a, 0. तर बघा कसं असते. ट्वाईस ए म्हटल्यानंतर तो इथपर्यंत येईल. या ठिकाणी ट्वाईस ए अंतर कंप्लीट होत असेल आणि इथपर्यंत 5a एवढं अंतर कंप्लीट होते. शेवटी सर्कलची रेडियस किती आहे? 4a. सर्कलची रेडियस किती आहे? 4a. आणि सर्कलवरती दोन चार्ज तुम्हाला दाखवले बुकमध्ये. -4q इथे असायला पाहिजे, -4q आणि 5q. इथे -4q असेल आणि इथे येणार काय ते 5q आहे का? 5q बरोबर नाही, ट्वाईस क्यू आहे हे. 5a या पॉइंटवर ट्वाईस क्यू चार्ज आहे. हा ट्वाईस क्यू पॉझिटिव्ह चार्ज असते. आणि या पॉइंटवर इथे अंदर म्हणजे सर्कलच्या आतमध्ये ज्याला म्हणतो आपण, सर्कलच्या आतमध्ये -4q चार्ज आहे. हा ट्वाईस ए अंतरावर आहे. अशी आपला डायग्राम निर्माण होईल. सर्कलची रेडियस मात्र किती ठेवायची? 4a एवढी ठेवायची. तसं माहिती लिहायची. रेडियस of circle small r is equal to 4a. Charge -4q is at twice a. So this charge is inside the sphere. हा चार्ज स्पियरच्या आतमध्ये आहे. अँड +2q चार्ज is at 5a. is that sorry. And +2q charge is at 5a, which is outside the sphere. थिओरॉटिकल क्वेश्चन आहे, कारण याचं उत्तर दिलेलं नाहीये तुम्हाला, म्हणून थेरी लिहावीच लागेल थोडीशी तुम्हाला. म्हणजे तुम्ही असं सांगितलं की बाबा -4q चार्ज जो आहे तो सर्कलच्या आतमध्ये आहे, स्पियरच्या अंदर आहे. आणि +2q जो चार्ज आहे तो स्पियरच्या बाहेर चाललाय.
कारण त्याचं जे डिस्टन्स आहे सेंटर पासून, सेंटर इमॅजिन करा ओ पॉइंट असेल, सेंटर पासून तो 5a एवढ्या अंतरावर आहे. 5a अर्थात 4a पेक्षा मोठा डिस्टन्स झालं. 4a काय स्पिअरची रेडियस होती, बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं या प्रश्नामध्ये, पुन्हा एक वेळा त्याच्यावर नोटीस करा. प्रश्न काय आहे, व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, इलेक्ट्रिक फ्लक्स हा जो असतो हा फाइंड करायचा आहे. आता जो इलेक्ट्रिक फ्लक्स राहतो की नाही तो इंटेरियर चार्ज वरती डिपेंड असतो, म्हणजे इनक्लोज चार्ज ज्याला म्हणतो आपण. लिहा, एवढं पटकन सांगतो पुढे. अकॉर्डिंग टू गॉस थेरम, द चार्ज, गॉस थेरमच्या अनुसार काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रिक फ्लक्स पाहिजे ना याला, इलेक्ट्रिक फ्लक्स डिपेंड अपॉन the charge, electric flux depend upon the charge enclose the, which is enclose the sphere, depend upon the charge which is enclosed the sphere. असा चार्ज जो स्पिअरच्या आतमध्ये आहे त्यावरती फ्लक्स डिपेंड आहे. म्हणजे काय, फाय इक्वल टू चार्ज पर युनिट परमिटिव्हिटी, हा फॉर्म्युला आहे. फाय इक्वल टू चार्ज इनक्लोजचा कोणता आहे, -4q बाय इप्सिलॉन नॉट. दिस इज द फायनल आन्सर, दॅट्स इट. चार्ज कोणता घ्यावा लागेल, इंटेरियर वाला, -4q वाला. +2q चार्ज चालणार नाही कारण तो बॉडीच्या बाहेर गेला. बेटा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते की नाही, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ती व्हॅल्यू बॉडीच्या आतमधल्या चार्जवर डिपेंड नसते, किंवा असं म्हणा की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड द चार्ज स्पियर सिलेंडर एनी बॉडी इज 0. परंतु जर फ्लक्स विचारला तर फ्लक्स हा नेहमी लक्षात ठेवायचा, गॉस थेरम मध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे की TNE आहे, म्हणजे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर अ क्लोज सरफेस एरिया इज इक्वल टू द समेशन ऑफ द चार्जेस. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये किती चार्ज आहे त्यांची सम मिळून फ्लक्स निर्माण होते. सो बॉडीच्या आतमधला चार्ज हा -4q होता, 5a अंतरावरचा 2q नाही आहे, हा आपल्या कामाचा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं जे काम होतं ते या चार्ज मुळे होतं, म्हणून q अपॉन परमिटिव्हिटी, सो -4q अपॉन इप्सिलॉन नॉट, दॅट्स इट. एवढंच उत्तर लिहायचं आहे. करा कंप्लीट लवकर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 8 नंबर पाहायचा आहे, नंतर क्वेश्चन नंबर 8 पाहायचा आहे, लवकर कंप्लीट करा. लेट्स मूव ऑन क्वेश्चन नंबर 8. चला, लिहिणं झालं असेल असं एक्सपेक्ट करतो. झालं नाही तरी तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तुम्ही पॉज करू पाहू शकता. क्वेश्चन नंबर 8 बघा. अ 6 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. पहिले मी बोर्ड साफ करून घेतो, तोपर्यंत तुम्ही नंबर वगैरे व्यवस्थित लिहून घ्यायचे. क्वेश्चन नंबर 8. अ 6 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर, म्हणजे कॅपिटल C ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 6 मायक्रोफॅरेड. मायक्रोचा मीनिंग 10⁻⁻6 फॅरेड. इज चार्ज बाय अ 300 वोल्ट. V ची व्हॅल्यू दिली आहे 300 वोल्ट. नंतर काय म्हणते, इट इज देन डिस्कनेक्ट फ्रॉम द सप्लाय. आता याला बंद करायचं सप्लाय मधून. अँड इज कनेक्टेड टू अनादर अनचार्ज 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. बर, म्हणजे C1 करून C2 करावं लागेल याला. आता C2 3 मायक्रोफॅरेड
3 into 10 to power minus 6 farad. पुढे how much electrostatic energy of the first capacitor is lost? इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी लॉस्ट म्हणजे डेल्टा ई क्वेश्चन मार्क. नंतर इन द फॉर्म ऑफ हीट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्याला काढायचं आहे डेल्टा ई म्हणजे चेंज इन एनर्जी. ते एक लॉजिक सिंपल आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, एनर्जी E1 इज इक्वल टू हाफ C1 V स्क्वेअर. हाफ C1 ची व्हॅल्यू किती आहे, C1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे एवढी म्हणजे 6 into 10 to power minus 6. V स्क्वेअर म्हणजे 300 चा स्क्वेअर. 3 into 10 to power minus 6 into 9 into 10 to power 4. 27 into 10 to power minus 2 जूल. म्हणजे जे पहिली कंडिशन दिली आहे तुम्हाला, पहिलं कॅपॅसिटरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बॉस 6 मायक्रोफॅरेडची व्हॅल्यू आहे, व्होल्टेज 300 काहीतरी दिलेलं आहे तुम्हाला ते व्होल्टेज. सो त्याची जी एनर्जी असणार ती एनर्जी एवढी असणार. पहिले ते एवढं लिहून घ्या आधी. ठीक आहे. मग आता जो पहिला कॅपॅसिटर आहे विच स्टोर दिस एनर्जी as well as first capacitor store the charge. आपल्याला चार्ज काढायचा आहे, चार्ज बाय फर्स्ट कॅपॅसिटर. सो Q1 इज इक्वल टू, आता C इज इक्वल टू QV लिहितो आपण, मग Q इज इक्वल टू C बाय V, C1 बाय V. therefore Q1 इज इक्वल टू C1 आहे 6 into 10 to power minus 6, V आहे 300. 2 येणार का ते 200. Q नाही यार, गलती केली मी. Q इज इक्वल टू CV फॉर्म्युला आपला, CV फॉर्म्युला आहे म्हणजे C किती आहे 6 into 10 to power minus 6, V किती आहे 300. 7 1 18 18 into 10 to power 2 आणि minus 6 minus 4 एक कुलम. पहिलं जे कॅपॅसिटर आहे ही परिस्थिती C1 आणि V दिलेलं आहे तुम्हाला, राईट. याची एनर्जी किती आहे तर एवढी 27 into 10 to power minus 2. त्याच्यामध्ये चार्ज किती आहे तर हा एवढा Q1 जो दिलाय 18 into 10 to power minus 4 कुलम. लिहून घ्या इथपर्यंत. आता क्वेश्चनचं गाईडलाईन घ्यावं लागेल आपल्याला. आता तुम्हाला काय सांगितलंय लक्ष द्या, क्वेश्चनची लँग्वेज सांगतोय. लिहायचं राहिलं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन, मला पुढे जायचंय. पुढच्या प्रश्न म्हणजे क्वेश्चनची स्टेटमेंट काय ते पाहावं लागेल आपल्याला एक थोडा. सो स्टेटमेंट अशी आहे, इट इज देन डिस्कनेक्ट फ्रॉम द सप्लाय. आता हा जो आपण कॅपॅसिटर लिहिला 6 मायक्रोफॅरेड 300 वोल्ट बॅटरी सॉरी व्होल्टेज पोटेन्शियल, त्याच्यामध्ये नाही का आपण हे पाहिलं की त्याचा चार्ज किती आहे, त्याचा एनर्जी किती आहे. आता याला डिस्कनेक्ट करायचं म्हणते फ्रॉम द सप्लाय अँड देन कनेक्ट टू अनादर अनचार्ज 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. दुसरा अनचार्ज मायक्रोफॅरेड 3 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर लावून टाका. चला लावला. मग नंतर हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट कॅपॅसिटर इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे आपल्याला दुसरा कॅपॅसिटर लावणार आहे ज्याचा चार्ज माहिती करावं लागेल, बट चार्ज दिलेला नाही. तर आता तो चार्ज काढण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू C2 आहे, तिथून आपल्याला काढता येईल. चला करा कंप्लीट. इतकं झालं असेल तर मी याला रफ करतोय, मला हे रफ करावं लागेल. याची जी एनर्जी आहे ना 27 into 10 to power minus 2 याचं काम पडणार आहे ही एनर्जी, कारण चेंज इन एनर्जी म्हणजे आपल्याला मायनस करणार आहे व्हॅल्यूला. According to law of conservation of charge, conservation of charge. What is the conservation of charge? That is Q is equal to Q dash. So you can say Q is equal to CV, C1V. आपण Q ची व्हॅल्यू काढलेलीच आहे सध्या, डायरेक्टली पण पुट करू शकतो, परंतु Q डॅशच्या व्हॅल्यू मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, Q डॅश इज इक्वल टू C1V प्लस C2V. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला C1 C2 कॉमन काढायचा, सॉरी V कॉमन काढायचा, V मग कॅन्सल होईल. नाही आपल्याला हेच तर काढायचं आहे.
तो व्होल्टेज काढायचा आहे, म्हणून याला काय करायचं द्यायचं, व्ही डॅश ठेवा. व्ही डॅश इक्वल्स इन द ब्रॅकेट C1 प्लस C2 आणि इकडं C1 V ऑलरेडी जे आहे ते आहे आणि C1 V ची व्हॅल्यू काढलेली आहे मी, त्यामुळे डायरेक्ट लिहिलं चालेल. 18 into 10⁴ इज इक्वल टू V डॅश फाइंड करायचं आहे, C1 प्लस C2 करून टाकायचं. V डॅश फाइंड करायचं तुम्हाला, तर ब्रॅकेट मध्ये C1 प्लस C2 म्हणजे 6 प्लस 3 into 10⁻⁻6. 6 प्लस 3 झाले 9. नाउ V डॅश इज इक्वल टू what? 18 divided by 6 plus 3 become 9. 10⁻⁻4 10⁻⁻6 it becomes 2 into 10⁻2. V dash ची व्हॅल्यू दिस इज इन अ व्होल्टेज, म्हणजे दोन कॅपॅसिटर जे आहेत ते दुसऱ्या कॅपॅसिटर मुळे जे व्होल्टेज निर्माण होईल ते जवळजवळ 200 वोल्ट तयार होते. नाउ अगेन वी हॅव टू फाइंड द एनर्जी विथ दिस व्होल्टेज. या व्होल्टेज सोबत एनर्जी फाइंड करायची आपल्याला कोणाची, तर ती एनर्जी फाइंड करावं लागेल आपल्याला पुन्हा त्या 18 येस त्याच कॅपॅसिटरची एनर्जी, म्हणजे मग चेंज इन एनर्जी काढताना आपल्याला सबट्रॅक्ट करणार आहे. बरं इतकं लिहा सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे Q1 ची व्हॅल्यू आहे, V1 आहे, मल्टिप्लाय करून टाका, भेटते एनर्जी, इथंच काढून देतो. नाव E2 म्हणजे सेकंड एनर्जी. तुम्ही पहिल्या एनर्जीला E1 करायला पाहिजे, केलं नसेल तर तेव्हा तिथं E1 करजा. E2 काय येणार, हाफ Q इंटू V डॅश. Q दिलाय तुम्हाला, हा इथं आहे, हाफ 18 मल्टिप्लाय 10⁻⁻4 V डॅश 200. So cancel become 100. So 18 into 10⁻⁻2 joule value of E2. आता डेल्टा E काढताना सरळ सबट्रॅक्शन करून टाकायचं, E1 मायनस E2. फायनल आन्सर येऊन जाईल. Therefore डेल्टा E काय येतं, E1 मायनस E2. मग E1 किती काढलं तुम्ही, आय थिंक 27 राईट. 27 10⁻⁻2 होता, 27 10⁻⁻2 minus 18 10⁻⁻2, it becomes 9. Delta E equals to 9 into 10⁻⁻2 joule. Final answer. Write it. 9 into 10⁻⁻2 joule is the final answer of this question. सर एव्हरी डे किती वाजता लेक्चर घेतात? पवार, ॲक्च्युली लेक्चरचा जो टाइम असतो तो हाच असतो आमचा 9 वाजताचा. आजच्याच दिवस फक्त 5 मिनिटं आधी लिंक सोडली मी. त्याचं कारण आहे थोडंसं नीटचे रिझल्ट लागलेत, त्यामुळे 12th का है, हाँ 12th का ही है यार, ये 12th स्टँडर्ड का है. ओके, काल ते नीटचा रिझल्ट लागला आहे, त्याच्यामुळे थोडीशी धावपळ अशी आहे की काही पॅरेंट्स लोक भेटायला येतील, त्याच्यामुळे तो टायमिंग जो आहे त्यांना दिलेला तो याच्यानंतरचा लगेचच आहे, आणि त्यामुळे जर मधात पॅरेंट आले मध्ये तर माझं लेक्चर इनकम्प्लीट राहून जाईल. त्यामुळे मी थोडंसं अगोदर रेकॉर्डिंगला स्टार्ट केलं आणि क्वेश्चन नंबर 7 कम्प्लीट केला, आता 8 केला आहे. झाला तर 9 आणि 10 पण करू, पण मी मिनिमम 9चा टार्गेट ठेवला होता. म्हणजे मी माझं टायटल जेव्हा दिलं तेव्हाच मी 9 लिहिलेलं आहे. झाला माझ्यानंतर मी 10 कम्प्लीट करेलच, म्हणजे उद्याचा म्हणजे मंडेचा लोड थोडासा कमी राहतो, 3 लेक्चरचा राहतो फक्त. चला क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला काय पाहायचंय किंवा काय दिलेलं आहे. एक वेळा तुम्ही बुक असेल तुमच्याकडे, क्वेश्चन नंबर 9 ओपन करून बसा. पहिलेच मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 शेअर करतो, जस्ट अ मोमेंट. सो 9 नंबर क्वेश्चन मध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे ती अशी आहे, 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप. 125 छोटे छोटे लिक्विड ड्रॉप दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 9चा डाटा जो आहे लिहिताना पहिलेच लिहा, स्मॉल n इज इक्वल टू 125.
नंतर काय म्हणते, each carrying a charge of capital Q that is 0.5 मायक्रो आहे, सो त्याला 0.5 10⁻⁶ कुलम, and each of diameter 0.1 meter. Okay, capital D 0.1 मीटर, तर रेडियस किती येणार 0.01 मीटर हे रेडियस येऊन जाणार, नाही 1 नाही येणार, ते 5 येईल, ते 5 0.015 सॉरी मीटर रेडियस from the bigger drop. Each of diameter, okay, forms a bigger drop. Calculate the potential at the surface of the bigger drop. Potential you have to find at the surface of the bigger drop. Bigger drop, अरे 125 छोटे छोटे ड्रॉप आहेत, बर, कॅरिंग अ चार्ज, छोट्या ड्रॉपचे चार्ज दिले तुम्हाला, मोठ्या चार्जचा ड्रॉप, एक मिनिट, कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ॲट द सरफेस ऑफ द बिगर ड्रॉप. बिगर ड्रॉपची रेडियस तर नाही याच्यात, तर मग बिगर ड्रॉपची रेडियस काढून आले रे बा, पहिले लंबा आन्सर आहे का, कारण तुम्हाला रेडियस एकच दिली आहे, दुसरी रेडियसच दिलेली नाही आहे. अशा सिच्युएशनला कसं हँडल करायचं सांगतो, घेऊन घ्या पटकन पहिले. आता कसं असते माहिती आहे का, 125 छोटे छोटे ड्रॉप एकत्र आले तर टोटल चार्ज किती येणार, मग क्यू नेट म्हणजे टोटल चार्ज याला म्हणतो आपण. तर हे जे चार्ज आहेत मल्टीप्लाइड बाय एन, म्हणजे चार्ज किती दिले तुम्हाला 0.5 10⁻⁶ आणि एन किती दिला 125 कुलम. हे सध्याचं असं लिहून ठेवा की क्यू नेट असं निघेल. आता काय करायचं तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला रेडियस काढायची आहे मोठ्या ड्रॉपची, छोट्या ड्रॉपची रेडियस देऊ नये तुम्हाला, मग काय करणार, व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट्स. एक छोटे ड्रॉप का वॉल्यूम निकालो, सॉरी बड़े ड्रॉप का वॉल्यूम निकालो, मल्टीप्लाइड बाय एन मल्टीपल ऑफ ड्रॉपलेट्स का वॉल्यूम निकालो. तो वॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप क्या आएगा 4/3 पाई कैपिटल आर क्यूब, और वॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट, एन की वैल्यू लगा दीजिए 125, और वॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट यानी छोटा स्मॉल आर लेना पड़ेगा यहाँ पे 4/3 पाई स्मॉल आर क्यूब. बेटा इसमें कैपिटल आर निकल जाएगा, हाँ निकलेगा, 4/3 पाई कट कर दे, क्यूब रूट ले बोथ साइड, तो क्यूब रूट अगर निकालेगा तो क्या आएगा, कैपिटल आर इक्वल टू 5 मल्टीपल ऑफ स्मॉल आर. देख ले, कैपिटल आर इज इक्वल टू द 5 मल्टीपल ऑफ स्मॉल आर. स्मॉल आर दिया है, हाँ दिया है, डाल दे वैल्यू, 5 मल्टीप्लाई स्मॉल आर कितना है 0.05, तो कैपिटल आर की वैल्यू कितनी आई तेरी, दिख रहा है बोर्ड पे, ओके. वैल्यू आएगी 5 as a 25, 0.25 कैपिटल आर का वैल्यू आएगा मीटर में. अब कैपिटल आर तेरे हाथ में है, क्यू नेट तेरे पास है, अब पोटेंशियल निकालना बहुत आसान है. नाउ पोटेंशियल निकालना है तो V इक्वल्स टू, आ रहा है स्क्रीन पे आ रहा है, नाउ V इक्वल टू क्यू नेट ले लेना 4 पाई इप्सिलॉन नॉट कैपिटल आर. V इक्वल टू क्यू नेट का वैल्यू निकाल के रखा है वो 0.5 125 10⁻⁻⁶. ओ तेरी गड़बड़ हो गया यार, 1/4 का इप्सिलॉन नॉट का रेडीमेड वैल्यू इस्तेमाल करेंगे, 9 × 10⁻9, जगह कम पड़ गई, मिटाना पड़ेगा थोड़ा बोर्ड, सरफेस एरिया बढ़ाना है. एक काम करो, यहाँ लिखता हूँ 9, यहाँ पे क्यू नेट था, क्यू नेट का वैल्यू ये है इंटू 10⁻9, और कैपिटल आर हमने निकाला 0.25, ठीक है. अब इसको 25 से करें डिवाइड कर देते तो यहाँ पे 5 बचेगा, तो 0.5 इंटू 5 10⁻⁻6 और 9 मिला के -6 और 9 मिला के 3 ऊपर 9 अपॉन यहाँ पे 10⁻⁻2 रहेगा, क्योंकि मैंने 25 कंसिडर किया, उससे -2 ऊपर आएगा तो +2, तो 5 5 25, ये 2.5 बना, 2
2.5 इंटू 9 इंटू 10⁵ सही है 225 to 2.5 into 10⁵ volt. Is it answer? Let's check once again. 2.25 10⁶ है, हाँ सही है, मैंने 22.5 लिखा हुआ है, उसे 2.25 लिख देना। ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड की कंसेप्ट जो होती है ना, उसके रूल्स के हिसाब से करते हैं लोग ऐसा। 2.25 इंटू 10⁶ वोल्ट। मैंने ख्याल मैंने 7, 8, 9 टाइटल दिया था, 10 मिनट और है मेरे पास 9:30 के लिए। मैं क्वेश्चन नंबर 10 को कंप्लीट करना चाहूँगा। क्वेश्चन नंबर 10 लिख लो, इसके बाद में आराम से हो जाएगा। क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10। सो 2.25 into 10⁻⁻6 plus 6 sorry will be the final answer. And now we will move toward the question number 10 which will be the last question for today. उसके बाद 11, 12, 13 यानी 3 क्वेश्चन रिमेनिंग रह जाते हैं, and then our chapter will be finished. These are the numericals which we studied on YouTube, but theory will be studied on Zoom. ओबीसी कैटेगरी से है तो उसका कैटेगरी लिस्ट जो है, मैं तब तक उसका कैटेगरी मेरे ख्याल 10,000 के करीब आता है, और ऑल इंडिया रैंक जो है वो 26,000 है, कंफर्म सीट लग जाती है। इस बार ओबीसी का कट ऑफ एक अंदाज बता रहा हूँ मैं, मेरे हिसाब से 550 to 575 के बीच में आना चाहिए महाराष्ट्र स्टेट का। अब स्टेट मेरिट लिस्ट जो है अभी तक क्लियर नहीं है, सो स्टेट मेरिट लिस्ट के ऊपर से बहुत चीज़ें क्लियर हो जाती है, यहाँ से इतना क्लियर है। और एक चीज़ याद रखना, 720 मार्क्स का जो पेपर है उसमें से आपने कितना स्कोर किया यार, उस पर गेम ही नहीं है, ये गेम है डिपेंड कैटेगरीज के हिसाब से आपने कितना रैंक एक्वायर्ड किया है। जैसे एक स्टूडेंट है खामगांव से, 572 और 74 समथिंग रैंक उसके मार्क है, बट स्टिल एडमिशन पॉसिबल नहीं होता। क्यों? ओपन कैटेगरी में अगर उसका रैंक 1 लाख के करीब जा रहा है ना, फिर नहीं बोल सकते यार, 1 लाख के करीब उसका रैंक है 574 मार्क के ऊपर आउट ऑफ 720। तो ये सारा गेम डिपेंड होता है कैटेगरी रैंक के ऊपर, ऑल इंडिया मेरिट लिस्ट और ऑल इंडिया रैंक जो होता है ना उसके ऊपर। और कैसा होता है कादर, आपने क्वेश्चन लिखा हुआ है उसके ऊपर हिसाब से बता रहा हूँ। सिंपल सा लॉजिक है यार, स्टूडेंट का स्ट्रेंथ कितना है, मतलब एडमिशन के लिए सीट कितना है, तो वो उस हिसाब से अगर आप लोग अपने एरिया के अगर नंबर देखते हैं, लाइक मार्कशीट देखते हैं, तो मार्कशीट से समझ में नहीं आता कि क्या होगा, क्योंकि नॉर्मल मार्कशीट है लाइक 450, 500, 503 का भी मार्कशीट आज ही आया हुआ है, और 500 जो 79 मैंने बताया वो कल का एक मार्कशीट था, उसके बाद 574 है। तो ये जो मार्क्स है इससे इम्पोर्टेंट है उसका रैंक। आज के डेट में क्लियर हो जाना चाहिए ऐसा लग रहा है, फिर भी थोड़ी देर में कंफर्म हो ही जाएगा कट ऑफ कहाँ तक जाते। और उसके बाद में जब ये प्रोविजनल मेरिट लिस्ट लगेगी स्टेट कोटा की, उसके ऊपर से बहुत कुछ क्लियर हो जाएगा, फाइनल डिसीजन आ जाएगा एक तरह से, क्योंकि 85% और 15% में डिवाइड कर दिया ना। अभी पहले 70-30 था, तो उसमें के हिसाब से लास्ट ईयर के अगर आप लोग रैंक देखोगे, कट ऑफ देखोगे अकोला का, नागपुर का, या KEM का, मुंबई का, तो ये जो कट ऑफ लास्ट ईयर के वो 70-30 के रेशियो से, 85 और 15% से नहीं है, वो 85% और 55% जो कोटा अभी आएगा, मतलब इस साल नया डिसीजन है, उसके हिसाब से ये कितना हाईएस्ट जाएगा मैं इसका अंदाज नहीं ले सकता यार, अभी नहीं बोल सकता, लेकिन हो जाएगा 1-2 दिन के अंदर क्लियर हो जाएगा पूरा पिक्चर। चलो लास्ट क्वेश्चन पे एंड करता हूँ इस टॉपिक को। सो द लास्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 10। द डाइपोल मोमेंट ऑफ वाटर मॉलिक्यूल इज 6.3 into 10⁻³ कूलम मीटर है, वो सेंटीमीटर नहीं है, कूलम मीटर है। डाइपोल मोमेंट के लिए इसे सिंबल ले लीजिए आप लोग P होता है, क्वेश्चन नंबर कितना है 10, P इक्वल टू 6.3 10⁻³ कूलम मीटर। कूलम मीटर लिखते वक्त याद रखना यार, वो सेंटीमीटर जैसा दिखता है, उस पर कंफ्यूजन हो सकता है वक्त पे। A sample of water containing 10⁻21 molecule, small n लगा लो, 10⁻21 molecules, आगे whose dipole moment are all oriented in a electric field of strength, electric field of strength, कैपिटल E का वैल्यू ले ले 2.5 into 10⁵
Newton per coulomb. Calculate the work to be done to rotate the dipoles from their initial orientation, that is theta 1 0, थीटा 1 की वैल्यू 0 है up to the सॉरी क्या हो गया ये, up to the थीटा 2 है 90 डिग्री, थीटा 2 दिया है, थीटा 1 0, थीटा 2 दिया है 90 डिग्री, ठीक है। निकालना क्या है भाई निकालना क्या था इसमें, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ, कैलकुलेट द वर्क डन। चल वर्क डन ढूंढना है, देखते हैं, बोर्ड पे ध्यान दीजिए, वर्क डन क्वेश्चन मार्क। वर्क डन का फॉर्मूला क्या है, तो वर्क डन क्वेश्चन मार्क कर लेते हैं। वर्क डन का फॉर्मूला है पीई कॉस थीटा, लेकिन अब थीटा हमारे पास में 2 है, तो क्या करेंगे, कॉस 0 मतलब थीटा 1 जिसको बोला है आपने, माइनस कॉस थीटा 2। सो पीई इज रेडी, सो हम लोग इसमें हमको एन भी इस्तेमाल करना है, ठीक है। पीई कॉस थीटा 1 यानी कॉस 0 माइनस कॉस 90, बेटा कॉस 90 और कॉस 0, कॉस 90 कॉस 0 गड़बड़ करेगा यार ये तो, क्योंकि कॉस 90 कितना है, कॉस 0 1 आता है ना, 1 माइनस 0, हाँ छोड़ दे, 1 फाइनल है। पी वो 6.3 इंटू 10⁻⁻30, उसके बाद ई है 2.5 इंटू 10⁻5, उसके बाद इनका प्रोडक्ट कर लीजिए, प्रोडक्ट कर लो, वहाँ से निकलेगा, और उसी वैल्यू को 10⁻⁻21 मल्टीप्लाई कर देना। कैसे करेंगे, इसको मल्टीप्लाई बाई n करना पड़ेगा फिर आखिर में। अब ये वर्क डन को कैलकुलेट करते वक्त में एक काम करता हूँ मैं, देयरफॉर टोटल वर्क डन ऐसा कर लेते हैं, टोटल वर्क डन इक्वल टू 6.3 2.5 10⁻⁻30 और 5 -25 इंटू ये n है 10⁻21। अब ये पूरा सॉल्व कर लेना, यू विल गेट द फाइनल आंसर, जो भी आएगा 6.3 इंटू 2.5 कर 25 3 75 5 7 कैरी 25 6 150 157। पॉइंट्स की बात करें तो 15.75 10⁻⁻25 और -4 हो गया वर्क डन सॉल्व इन अ जूल, राइट। इसको प्रॉपर ढंग से लिखना है तो 1.575 लिखना पड़ेगा, 10⁻⁻3 जूल, फाइनल आंसर ऑफ वर्क डन, दैट्स इट, कर लो कंप्लीट। So thank you students, thank you very much to watch the video. Let's move toward question number 11, 12 and 13 on Monday regularly, and evening that is lecture on Unacademy properly with the topic kinematics at sharp 6 p.m. Thank you.